नमस्कार, श्रुतीज कॉर्नरमध्ये मी श्रुतिका तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला ओल्या हिरव्या मटाराची म्हणजेच मटार कचोरी कशी बनवतात ते दाखवणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकतात कचोरी छान मस्त टम्म फुगलेली आहे। ज्या प्रकारे आपण बाहेरून विकत आणतात अगदी तशाच ह्या कचोऱ्या होतात। तर इथे मी तुम्हाला आवाज दाखवते, अगदी खुसखुशीत अशा ह्या क्रिस्पी कचोऱ्या झालेल्या आहेत। तर कचोरी छान मस्त क्रिस्पी आणि खुसखुशीत होण्यासाठी मी इथं काही खास ट्रिक्स आणि टिप्स दिलेले आहे। त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ जर फॉलो केला तर तुम्हाला विकतची कचोरी देखील खाण्याची गरज नाही। तशीच घरच्या घरी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ही कचोरी बनवू शकाल। 2 वाट्या इथं मी चाळून घेतलेला मैदा घेतलेला आहे। आता यामध्ये 3 ते 4 मोठे चमचे मी तूप टाकून घेतलेला आहे। तो तूप मी रूम टेम्परेचरला वितळून घेतलेला आहे। आणि नेहमी तूप हे असं घट्टसर नको टाका, तर छान वितळून टाका। नंतर चवीपुरतं चिमूटभर यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे। तुम्ही तुपाऐवजी तेल सुद्धा वापरू शकतात। आता हे तूप छान मस्त आपल्या मैद्याच्या सगळ्या कणांना लागेल असं चोळून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये मी चिमूटभर सोडा टाकलेला आहे। ती स्टेप माझ्याच्याने स्किप झालेली आहे, तर चिमूटभर यामध्ये सोडा सुद्धा टाकायचा। आणि बघा आता सगळ्या कणांना आपला हा तूप लागेल अशा प्रकारे आपल्याला हा मैदा चोळून घ्यायचा आहे। तर ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। सगळ्या कणांमध्ये हे तूप लागले पाहिजे, तरच कचोरी छान मस्त खुसखुशीत होते। तर बघा छान मस्त मी हे आता चोळून घेतलेलं आहे पीठ। पिठाची अशी मूठ आवडली की समजावं की आपलं मोहन परफेक्ट पडलेलं आहे। तर ही सुद्धा ट्रिक आहे मोहन परफेक्ट पडायची। तर बघा मूठ आवडली जाते। आता थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा गोळा बनवून घेऊया। खूप घट्ट मळायचा नाही, तर थोडं थोडं पाणी करत मऊसर आपल्याला हा गोळा असा बनवून घ्यायचा आहे। तर बघा अशा प्रकारे मी याचा आता मऊसूत गोळा मळून घेतलेला आहे। आता मी याच्यावरती झाकण ठेवून 20 ते 30 मिनिट हा छान मुरू द्यायचा आहे। तर जेवढा हा मुरू द्याल गोळा तेवढी छान आपली कचोरी खुसखुशीत होते। तर झाकण ठेवून आता मी याला छान मुरू देते, तोपर्यंत आपण सारणाची तयारी करूया। 1 बाउल हिरवे मटार इथे मी घेतलेले आहेत आणि त्यानंतर 10-12 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि त्यानंतर 1 टेबलस्पून धने घेतलेले आहे आणि नंतर 1 चमचा शोप घेतलेली आहे, बडीशोप, 1 चमचा जिरे घेतलेले आहे आणि चवीपुरते इथे मी 5 मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही आवडीनुसार घेऊ शकतात। आणि बारीक कट केलेली हिरवी मिरची, त्यानंतर लाल मिरची पावडर घेतलेली आहे। त्यानंतर पाव चमचा हळद इथं लागणार आहे। तर पाव चमचा गरम मसाला लागणार आहे। अर्धा लिंबू लागणार आहे, याऐवजी तुम्ही आमचूर पावडर सुद्धा वापरू शकतात। नंतर 2 टेबलस्पून बेसन पीठ घेतलेला आहे। तर गॅसवरती सगळे कोरडे मसाले आपण भाजून घेऊया। तर सर्वात अगोदर मी बारीक गॅस ठेवलेला आहे आणि धने टाकून घेतले आणि धने छान मस्त 1 मिनिटभर परतून घेतले। आणि त्यामध्ये आता बघा 1 मिनिट झालेला आहे आणि धने भाजायला थोडंसं बाकीच्या मसाल्यांपेक्षा वेळ लागतो, म्हणून सर्वात अगोदर मी धने टाकून घेतले। आता त्याच कढईमध्ये आपण बडीशेप टाकून घेऊया। धने आणि बडीशेपने कचोरीला खूप छान मस्त एकदम टेस्ट येते, एकदम रुचकर आणि बाजारासारखी ही कचोरी लागते। तर छान मस्त हे सुद्धा मी आता 30 सेकंद असे छान परतून घेतले आणि गॅस बारीकच आहे माझा। आता सर्वात शेवटी आपण यामध्ये हे जिरे टाकून घेऊया आणि जिरे सुद्धा थोडेसे हलकेसे परतून घेऊया। तर खूप जास्त आपल्याला हे भाजायचं नाही, हलकसं 2 मिनिटभरच परतून घ्यायचे सगळे मसाले। आणि गॅस हा मी फक्त बारीक करून ठेवलेला आहे, खूप मध्यम किंवा मोठा सुद्धा करायचा नाही, नाहीतर असा करपट असा त्या कचोरीला वास येतो। आता सगळे मसाले माझे भाजून झाले। आता एका प्लेटमध्ये हे मी काढून घेते। आता त्याच कढईमध्ये 2 टेबलस्पून मी हे बेसन पीठ टाकून घेतले आणि हे सुद्धा आता तेल टाकून छान मस्त खुरपूस असे हलकासा रंग बदलेल तोपर्यंत भाजून घ्यायचे। तर हे बेसन पीठ सुद्धा आपल्याला बारीक गॅसवरतीच भाजायचे आहे। तर सुरुवातीला तेल टाकल्यानंतर हे मिश्रण असं कोरडं होतं, पण जसं जसं हे पीठ भाजल्या जातं तसं याला छान मस्त तेल सुटतं। बेसन पीठ टाकल्याने मसाल्याला छान मस्त बाइंडिंग येतं आणि चव सुद्धा वाढते। तर बघा हलकसं तेल आता याला बेसन पिठाला सुटलेलं आहे आणि कलर सुद्धा चेंज झालाय। तर साधारण मला 1 मिनिट लागला असेल हे बेसन पीठ भाजायला। आता मी गॅस बंद करून घेतला। सगळे ड्राय मसाले मिक्सरला जाडसर वाटून घेऊया।
तर बघा अशा प्रकारे मी वाटून घेतले। आता त्याच भांड्यामध्ये हिरवे मटार आणि लसूणच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे आणि मिक्सरला छान मस्त बारीक करून घेऊया। तर बघा अशा प्रकारे छान मस्त मी बारीक वाटून घेतलं। जास्त जाडसर जरी वाटलं तर एखाद्या वेळेस कचोरी फुटते, म्हणून थोडंसं नॉर्मलच मी हे वाटून घेतलेलं आहे, खूप जाड सुद्धा वाटलेलं नाही। त्यानंतर ज्या कढईमध्ये आपण बेसन पीठ भाजलं होतं त्यामध्येच मी हे सगळे ड्राय मसाले टाकून घेतले आणि थोडेसे परतून घेतले, अगदी अर्धा सेकंद, कारण ऑलरेडी आपण ते भाजलेलेच होते। आणि त्यामध्ये हे बारीक केलेले वाटाण्याचे सगळे मिश्रण टाकून घेतले। तर वाटाणे मी अजिबात पाणी वापरलेलं नव्हतं आणि छान मस्त आता हे मिक्स करून घेतलं। तर यामध्ये आपल्याला अजिबात पाणी वापरायचं नाही, विदाऊट पाणीच आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर बेसन पीठ भाजताना मी यामध्ये तेल ऑलरेडी टाकलेलंच होतं, म्हणून तेल सुद्धा टाकायची गरज नाही। आता यामध्ये आपण लाल मिरची पावडर 1 टेबलस्पून टाकलेली आहे, तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पाव चमचा हळद पावडर टाकून घेऊया आणि पाव चमचा गरम मसाला टाकून घेऊया। त्यानंतर बारीक कट केलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। त्यानंतर अर्धा लिंबाचा रस यामध्ये मी पिळून घेतलेला आहे। तर माझ्याकडे आमचूर पावडर नसल्यामुळे मी लिंबाचा रस टाकलेला आहे, तुमच्याकडे जर पावडर असेल तर तुम्ही आमचूर पावडर सुद्धा टाकू शकतात। आता लिंबू टाकल्यामुळे यामध्ये थोडीशी चिमूटभर साखर टाकूया, म्हणजे आपली कचोरी छान मस्त टेस्टी लागेल। आता हे मिश्रण छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। तर मध्यम आचेवरतीच एक 5 ते 6 मिनिट आपल्याला हे मिश्रण छान मस्त परतून घ्यायचं आहे। साधारण याचा थोडासा पाण्याचा ओलसरपणा कमी होईल तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतायचं आहे। तर खूप छान मस्त घरभर सुगंध पसरलेला आहे आणि आता आपलं हे मसाला तयार झालेला आहे। झाकण ठेवून 1 मिनिट शिजू देऊया। 1 ते 2 मिनिट झालेला आहे, बघूया मिश्रण कसे झाले। वा, मस्तच। आता आपलं हे मिश्रण तयार आहे कचोरी बनवण्यासाठी। आता एका प्लेटमध्ये काढून हे मिश्रण थंड होऊ देऊया आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला कचोऱ्या बनवायला घ्यायच्या आहेत। इकडे आपण भिजवलेलं मैद्याचं पीठ सुद्धा आपलं छान मस्त मुरलेलं आहे। तर बघा साधारण अर्धा तास झालेला आहे आणि छान मस्त हे पीठ मुरलेलं आहे। आता मी एकदा पुन्हा याला छान चुरून घेते आणि एका बाउलमध्ये हे काढून घेते। कचोरीचा मसाला सुद्धा आपला आता छान मस्त थंड झालेला आहे। आता याचे आपण असे छोटे छोटे बॉल्स करून घेऊया। तर असे बॉल्स केल्याने ते कचोरी भरताना हात सुद्धा भरत नाही आणि सोपी पडतं, सारखं सारखं हात भरवायची गरज नाही। तर अशा प्रकारे सगळे बॉल्स मी बनवून घेतले, बघा किती छान झालेले आहे। आणि आता कचोरी बनवायला घेऊया। आता पारीसाठी जे पीठ भिजवलेलं होतं त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घेऊया आपण। तर असे सगळे मी गोळे करून घेतलेत। आता आपण त्याची छान आपण मोदकाची पारी बनवतो तशा प्रकारे पारी बनवून घ्यायची आहे। तर बघा अशा प्रकारे आतमध्ये थोडीशी जाड आणि कडांनी थोडीशी पातळ अशी वाटी, म्हणजेच आपण जशी मोदकाची पारी बनवतो तशी पारी मी इथं बनवून घेतली आणि यामध्ये हा गोळा अशा प्रकारे ठेवून घेतला। तर बघा आणि पूर्ण हे पॅक करून घेतलंय, ज्याप्रमाणे आपण पराठा बनवतो त्याप्रमाणे हे सारण यामध्ये पॅक करून घ्यायचं आहे। तर बघा मी दाखवल्याप्रमाणे पूर्ण पॅक करून घ्यायचं। त्यानंतर अशा या गोळ्याला पीठ लावून हाताने थोडासा चपटा करून घ्यायचा, जेणेकरून हे सारण सगळ्या बाजूंनी काठोकाठ जाईल। नाहीतर मग डायरेक्ट जर तुम्ही लाटलं तर सारण फक्त मध्येच राहतं आणि काठांनी जात नाही। तर अशा प्रकारे तुम्ही हाताच्या साहाय्याने पूर्ण हे सारण दाबून घ्यायचं आणि नंतर हळूवार हाताने हे लाटून घ्यायचं। तर अशी छोटीशीच ही पुरी लाटायची आपल्याला। तर वा, मस्तच। आता आपण गॅसवरती कढई ठेवून ही कचोरी तळून घेऊया। आता तेल सुद्धा आपलं असं मध्यम तापलेलं आहे, तर खूप तेल आपल्याला कळकळीत तापवायचं नाही। गॅस आम्ही थोडंसं तेल मध्यम आचेवरती तापवून घेतलं आणि गॅस कमी केला। तर बघा खूप कळकळीत आपण तेल तापवलं तर तुमची कचोरी छान क्रिस्पी होत नाही आणि ती बाहेरून जळते आणि आतून तशीच कच्ची राहते। तर बघा मंद आचेवरती ही कचोरी आपल्याला 7 ते 8 मिनिट छान मस्त तळून घ्यायची आहे। आता कचोरी अशी वरती आली की दुसऱ्या साईडने तिला परतून घ्यायची आहे। तर गॅस लक्षात ठेवा, हा मोठा ठेवायचा नाही, आपल्याला मोठ्या गॅसवरती ही कचोरी अजिबात तळायची नाही आहे। तर बघा अशा प्रकारे दुसऱ्या साईडने सुद्धा हिला छान तळून घ्यायची। तर बघा किती छान आपली कचोरी फुगलेली आहे, एकदम ढम्म अशी फुगली
पण अजून आपल्याला ती छान मस्त हलक्याशा ब्राऊन रंगापर्यंत तिला तळून घ्यायची आहे। तर अजून उलट्या साईडने आणि परतून दोन्ही साईडने छान ब्राऊन तळून घ्यायची। तर बघा एक 7 ते 8 मिनिटांनंतर कचोरी माझी दोन्ही साईडने मस्त छान खुरपूस अशी लाल झालेली आहे आणि मस्त तिला रंग आलेला आहे। खूपच सुंदर कचोरी माझी तयार झालेली आहे। तर या ट्रिकने तुम्ही कचोरी कराल तर अगदी परफेक्ट बाजारात मिळते तशीच तुमची कचोरी होईल। अजिबात तुम्हाला बाहेर खायची गरज नाही, घरच्या घरीच तुम्ही छान मस्त अशी टेस्टी मटार कचोरी हेल्दी बनवू शकतात। तर आता एका टिश्यू पेपरवरती ही कचोरी मी काढून घेणार आहे। वा मस्तच, खूपच छान। आणि अशा प्रकारे सगळ्या कचोऱ्या मी आता तळून घेतल्यात। सुरुवातीला मी ह्या अशा कचोऱ्या करून घेतल्या आणि नंतर मग एक एक करून सगळ्या गरमागरम तळून घेतल्या आणि सगळ्यांना छान खायला दिल्या। तर तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि कशा झाल्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा। अशा प्रकारे मी सांगितलेल्या प्रकारे तुम्ही जर कचोऱ्या केल्या तर तुमच्या कधीच बिघडणार नाही आणि या हिवाळ्यामध्ये तुम्ही नक्की बनवून बघा। संक्रांतीच्या वेळेस हळदी कुंकाला नाश्ता म्हणून सुद्धा तुम्ही ह्या कचोऱ्या देऊ शकतात। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपी सोबत। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा, बाय बाय, धन्यवाद। माझे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।